नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये काल जे पण मी क्वेश्चन्स घेतलेले होते त्याचे पुढचे जे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्सच्या थ्रू कॅल्क्युलेशन्स करून दाखवणार आहेत। जर तुम्ही व्हिडिओ माझा पहिल्यांदा पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर खालील बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला जे पण मी व्हिडिओज अपलोड करते रोजच्या रोज त्याचा लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील। त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा। आणि सर्वांना एक विनंती आहे, प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा। जर तुम्हाला घरी बसून अबॅकस शिकायचं असेल, जर तुम्ही बाहेर कुठली फीज अफोर्ड करू शकत नाही तर आय होप की मी तुम्हाला पूर्णपणे शिकवत आहे अबॅकस। जर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहत असाल, याच्या आधीचे जे पण व्हिडिओज आहेत ते तुम्ही नक्की पाहिलेच असतील। जर पहिल्यांदा पाहत असाल तरी सुद्धा या व्हिडिओच्या थ्रू सुद्धा तुम्हाला अबॅकस शिकता येईल। घरी बसून जर अबॅकस शिकायचं आहे तर सर्वांना एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करून पाहू नका। जे पण वेगवेगळे ट्रिक्स आहेत, जे पण वेगवेगळे फॉर्म्युला आहेत ते कशा पद्धतीने यूज केले जातात अबॅकस टूलवर हे तुम्हाला तेव्हाच समजेल जेव्हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहाल। चला तर मग वेळ न घालवता पुढचे क्वेश्चन्स आपण स्टार्ट करूया। इथे क्वेश्चन नंबर 21 जो दिलेला आहे तो आपण सॉल्व्ह करतोय। फर्स्ट आज मी फिंगर्सचा यूज करणार नाहीये, मी पेन्सिलच्या साहाय्याने दाखवणार आहे। कारण काही वेळेस काय होतं, फिंगर्सच्या साहाय्याने थोडेफार जे युनिट बीट्स आहेत ते नीट दिसत नाहीये, त्यामुळे मी पेन्सिलच्या साहाय्याने आजचे क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवणार आहे। फर्स्ट इथे दिले 3, हे 3 -2 तर आपण हे डायरेक्टली -2 करणार। नेक्स्ट दिले +5, देन दिस इज +5। नेक्स्ट आहे +9 तर +9 साठी फॉर्म्युला यूज होईल +10 -1। नेक्स्ट इज +5। आता पुन्हा +5 करण्यासाठी इथे युनिट बीट्स अवेलेबल नाहीये तर आपण फॉर्म्युला यूज करणार। त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे +10 -5 तर आपला आन्सर येतो 20। ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 6 + 9 -5 +4 +8। देन फर्स्ट हे टूल क्लियर करून घ्या। फर्स्ट आहे 6, देन दिस इज 6। ओके, +9 चा फॉर्म्युला आहे +10 -1। नेक्स्ट इज -5, देन दिस इज -5। नेक्स्ट इज +4 इथे डायरेक्टली यूज करू शकतो, +4 ऍड करता येईल कारण बीट्स आहेत। नेक्स्ट इज +8 चा फॉर्म्युला आहे +10 -2 म्हणजे आपला आन्सर येतो 22। ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 + 8 + 9 + 5 + 5 देन दिस इज +4। नेक्स्ट आहे +8 +10 -2 +9 साठी फॉर्म्युला आहे +10 -1। नेक्स्ट इज +5 तर हे +5 पुन्हा +5 करायचंय तर इथं आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल +10 -5 तर आपला आन्सर येतं 31। नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 + 3 + 6 + 4 + 8। फर्स्ट हे 6। ओके, नेक्स्ट दिलेला आहे +3 तर हे +3 डायरेक्टली आपण +3 घेऊ शकतो कारण आपल्याकडे बीट्स अवेलेबल आहेत। नेक्स्ट इज +6 चा फॉर्म्युला यूज करावा लागेल +10 and -4। नेक्स्ट इज +4, देन दिस इज +4। नेक्स्ट आहे +8 चा फॉर्म्युला आहे +10 -2 आपला आन्सर येतं 27। नेक्स्ट क्वेश्चन है 3 + 7 + 8 -2 and +9। फर्स्ट है 3 +7 चा फॉर्म्युला आहे +10 -3। नेक्स्ट इज +8 साठी फॉर्म्युला यूज करायची गरज नाही आहे इथं कारण ऑलरेडी इथं बीट्स अवेलेबल आहेत आपल्याकडं। देन 8 आपण डायरेक्टली इथं ऍड करणार। नेक्स्ट इज -2, दिस इज -2। नेक्स्ट इज 9 साठी फॉर्म्युला आहे +10 -1 म्हणजे आपला आन्सर येतं 25। ओके, नेक्स्ट दिलेला आहे 7 + 2 + 9 + 9 -2। फर्स्ट हे 7 +2 + 2 नेक्स्ट इज +9 +10 -1 +9 चा फॉर्म्युला पुन्हा +9 करायचे तर +10 -1। नेक्स्ट इज -2 देन दिस इज -2 म्हणजे आपला आन्सर येतं 25।
नेक्स्ट इज 6 + 3 + 8 + 8 + 5. फर्स्ट हे 6. नेक्स्ट दिले +3 डायरेक्टली करता येईल आपल्याला ऍड, तर हे +3. नेक्स्ट इज +8, तर +10 - 2. पुन्हा +8 आहे तर पुन्हा +10 - 2. +8चा फॉर्म्युला आहे हा बिग फ्रेंड्सचा. नेक्स्ट इज +5. आता +5 इथे 4 युनिट्स आहे, आपण +5 नाही करू शकत, तर फॉर्म्युला यूज करणार +10 - 5. म्हणजे आपला आन्सर येईल 30. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2 + 8 + 4 + 5 + 7. फर्स्ट हे 2. नेक्स्ट दिले +8, देन +10 - 2. हे +8चा फॉर्म्युला आहे. नेक्स्ट इज +4, देन दिस इज +4. पुन्हा +5, तर हे +5. नेक्स्ट इज +7, देन +10 and -3. हे +7चा फॉर्म्युला आहे. तर आपला आन्सर येतो 26. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 + 6 + 9 - 2 + 9. फर्स्ट हे 3. नेक्स्ट दिलेलं आहे +6. आता +6 आपण डायरेक्टली करू शकतो कारण इथं बीट्स अवेलेबल आहेत या रॉडमध्ये. तर इथं हे +6. नेक्स्ट दिले +9, तर +10 - 1. हे +9 केले. नेक्स्ट -2 करायचे, तर हे -2. देन पुन्हा +9 आहे, तर +10 and -1. हे +9 केले. तर आपला आन्सर येईल 25. दरवेळेस जेव्हा पण तुम्ही एखादा क्वेश्चन सॉल्व कराल तर सर्वात आधी टूल क्लिअर करून घ्यायचे. जर का एखादी बीट वर खाली असेल तर तिथं आपला आन्सर रॉंग समजलं जाईल. नेक्स्ट दिले किंवा रॉंग आन्सर आपलं तिथं नोंदवलं जाईल. त्यामुळे सर्वात आधी एक क्वेश्चन झालं की सर्वात आधी टूल क्लिअर करून घ्यायचे. नेक्स्ट दिले 7 + 2 + 8 - 5 + 9. फर्स्ट हे 7. आता करायचं +2, देन दिस इज +2. नेक्स्ट आहे +8. +8 साठी इथं फॉर्म्युला यूज करावा लागेल +10 and -2. नेक्स्ट दिले -5, तर हे -5. नेक्स्ट दिलेले +9, तर +9 साठी फॉर्म्युला यूज करावा लागेल +10 and -1. आपला आन्सर येतं 21. आहे की नाही सोपं? अशा पद्धतीने आपण कोणतेही कॅल्क्युलेशन, आतापर्यंतच्या व्हिडिओजमध्ये मी हे सर्व कॅल्क्युलेशन्स तुम्हाला शिकवलेले आहेत. जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही इझिली स्क्रीनशॉट काढू शकता. तुम्हाला जास्तीत जास्त कसं सोयीस्कर करून देता येईल हे मी पाहत आहे. कसं तुम्हाला योग्यरित्या अबॅकस शिकवता येईल हे माझ्याकडून मी पुरेपूर प्रयत्न करत आहे. तरी तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहत असाल तर नक्की तुम्ही घरी बसून अबॅकस शिकू शकता. जर तुम्ही हे व्हिडिओज पूर्ण पाहत असाल तर प्लीज व्हिडिओज पूर्ण पहा. कोणाला शिकायची आवड असेल अबॅकस तर नक्की हे व्हिडिओ त्यांना शेअर करा. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचबरोबर जर नवीन असाल तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून जे पण मी व्हिडिओज अपलोड करते ते लगेचच नोटिफिकेशनच्या थ्रू तुम्हाला कळत राहील. जर तुम्ही बेल आयकॉन जर प्रेस केला तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. पुढे भेटूया दुसऱ्या नवीन ट्रिकी क्वेश्चन्स घेऊन, वेगवेगळे फॉर्म्युलेज घेऊन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.